नमस्कार मित्रांनो, काय चाललंय? तर मी आज चाललोय लेण्याद्रीला. अष्टविनायक सिरीजचा दुसरा पार्ट आहे. तर मी तुम्हाला एकदम डिटेल इन्फॉर्मेशन सांगतो कसं जायचं, काय जायचं. मागच्या व्हिडिओमध्ये मी ओझरचं सांगितलं नव्हतं एवढं डिटेलमध्ये कसं जायचं म्हणून. तर ओझरला जाण्यासाठी ना पुण्यावरून 70 किलोमीटर लांब नाशिक हायवेनी ओझरला जावं लागतं विघ्नेश्वर टेम्पलसाठी. त्याच्यानंतर 10 किलोमीटरवर दुसरं मंदिर आहे गिरिजात्मक लेण्याद्री. गिरिजात्मक श्री गणेशजींचं दुसरं रूप आहे आणि दुसरं मंदिर आहे अष्टविनायक सिरीजपैकी आपले. तर इथं गणेशजी स्वतः विराजमान आहे. तर मी तुम्हाला एकदम डिटेल सांगतो. इथं जाण्यासाठी पुण्यावरून येण्यासाठी 60 किलोमीटरवर आहे, जुन्नरवरून 10 किलोमीटरवर आहे. आरामात बाईकवर येऊ शकता, बसने येऊ शकता, स्वतःच्या कारने येऊ शकता. रस्ते लय मस्त आहेत, आरामात एकदम मक्खन रस्ते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लेण्या वसलेल्या आहेत, जसं की कार्ला केव वगैरे वगैरे. तशीच एक लेणी आहे लेण्याद्री. तिथं गणेशजी स्वतः विराजमान आहेत आणि कोण्या एका काळी तिथं माता पार्वतीने गणेशजींसाठी तपस्या केलेली होती. ऑल्सो इथं बौद्धिस्ट मॉन्कसुद्धा विपස්සना करायला यायचे. ए भाऊ, कुठं चालला? ए भाऊ, इकडे बघ. हां, कुठला आहे? इकडे बघ भाऊ. भाऊ, अरे यार. तर लेण्याद्री पर्वत जे आहे ते सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे. इथे खूप साऱ्या बौद्धिस्ट केव्ज आहेत सगळ्या सह्याद्रीमध्ये, जसे की बेडसे केव, कार्ला केवमध्ये एकविरा देवी. तसंच लेण्याद्री केवमध्ये अष्टविनायकापैकी एक गिरिजात्मक गणपती विराजमान आहेत. असं मानलं जातं की इथं बौद्ध मॉन्कसुद्धा या बौद्ध स्तूपाच्या या खोल्यांमध्ये विपස්සना करायचे. अशी पण मान्यता आहे की इथं माता पार्वती यांनी खूप वर्ष तप केला होता आपल्या गणेशजींसाठी. खूप स्पिरिच्युअल वातावरण आहे इथल्या केव्जमध्ये. लोक फुगडी वगैरे खेळतात, दर्शन घेतात. खूप उंचावर आहे आणि खूप छान वातावरण आहे इथलं. मला पण फुगडी खेळू वाटत होती, पण जाऊ दे. मग मी गणेशजीचं दर्शन घेतल्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या केव्ज बघितल्या आणि निघावं म्हटलं आता वापस पुण्याकडं. तर मी व्हिडिओला जास्त लेंदी करत नाही, पण तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओमधून तुम्हाला कळली असेल की गिरिजात्मक गणपतीला कसं पोचायचं. जे की नाही का अष्टविनायकापैकी एवढं मोठं मंदिर आहे. तर ज्याला जायचं असेल ना त्याला हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही ना व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओजला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मला नाही का चांगले 100-200 व्ह्यूज येतात, पण कोणी सबस्क्राईबच करत नाही. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत जाईल. हे मामा ना मला रस्त्यामध्ये भेटले. रस्त्यामध्ये नाही, मला ते वरती मंदिरात भेटले होते. त्यांनी मला पाहिलं होतं व्हिडिओ काढताना. म्हणत होते व्हिडिओ काढतो का, कुठला आहे, माझे काय व्हिडिओ काढतो. म्हटलं भाऊ जाऊ द्या, तुमचा पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेतो आणि तिथून पुढं तुमची सांगता घेतो. मी जातो, तुम्हाला पुढं जायचं आहे. पावसाचं वातावरण होतं त्यामुळं मी निघालो. तर मी पुढचा व्हिडिओ काढतो, पण तुम्ही त्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट पण करा आणि बेल आयकॉनला जरूर दाबा. म्हणजे पुढचे व्हिडिओज म्हणजे तुम्हाला त्याचं अपडेट भेटून जाईल. चला भेटूया.